इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत। आज बार सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 86 आपण बघणार आहोत। झालेला अभ्यास आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा मला पाठवू शकतात। तर आपण सर्वप्रथम डेली 5 इंग्लिश स्पेलिंग विथ मराठी मीनिंग आपण दररोजच्या प्रॅक्टिससाठी घेत असतो। तर आजच्या स्पेलिंग आपण बघूया। MINE माइन, माइन म्हणजेच माझे। ALL ऑल, ऑल म्हणजेच सर्व। यानंतर SOME सम, सम म्हणजेच काही। त्यानंतर WHICH व्हिच, व्हिच म्हणजे कोणता। WHOM हुम, हुम म्हणजेच कोणाला। तशा पद्धतीने आपण डेली 5 स्पेलिंग आपण प्रॅक्टिससाठी घेत असतो। यानंतर आपण दररोज वापरत येणारे 5 इंग्रजी म्हणजे डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मीनिंग, जे वाक्य की आपण विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करून आपली इंग्लिश बोलण्याचं स्किल इम्प्रूव्हमेंट आपल्याला याद्वारे करायचं असतं। तर चला आजचे वाक्य आपण बघूया। तर पहिलं वाक्य आपलं आहे तुझ्या जागेवर बस। तर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो टेक युअर सीट। तुझ्या जागेवर बस, टेक युअर सीट। दुसरं वाक्य बघ, घालून बघ, म्हणजे एखादे कपडे नवीन जर घेतले तर आपण त्याला घालून बघ म्हणतो। तर पुट धिस ऑन, इंग्लिशमध्ये म्हणायचं पुट धिस ऑन। त्यानंतर मला तुझी चिंता आहे, तर चिंता केअर, म्हणजे आय केअर अबाउट यू। मला तुझी चिंता आहे, आय केअर अबाउट यू। त्यानंतर पुढचं इंग्लिश वाक्य आहे मी दिवसभर बाहेर होतो। आय वॉज आउट ऑल डे। वाज म्हणजे होता, होती, होते त्यासाठी आपण वापरत असतो आय वॉज आउट ऑल डे। आणि आजचं शेवटचं इंग्रजी वाक्य आहे उठून बस। तर आपण त्याला सीट अप म्हणतो, उठून बस सीट अप। आणि आपण खाली बस तर त्याला आपण सीट डाऊन असे म्हणतो। तर अशा पद्धतीने आपण डेली 5 सेंटेन्सेस आपण इंग्लिश टू मराठी दररोज प्रॅक्टिससाठी आपण घेत असतो। ते विद्यार्थ्यांनी वाक्य लिहून दररोजची प्रॅक्टिस करा, नक्की तुमचं इंग्लिश आपल्याला इम्प्रूव्हमेंट झालेलं दिसन। आणि जे काही लोक आपला क्लास बघतात त्यांना जर असा क्लास तुम्हाला तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये सुरू करायचा असेल तर माझे दररोजचे लेक्चर तुम्ही बघा। त्याचे दर रविवारी टेस्टसुद्धा मी देत असतो आणि तुम्ही तुमच्या भागात किंवा गावात सुद्धा अशा पद्धतीचे इंग्लिश क्लास चालू करून तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता। तर आपण टेन्स हा प्रकार शिकत आहोत। आपण टेन्सचा पुढील प्रकार आता आज आपण घेऊया। आजच्या क्लासमध्ये प्रेझेंट इम्परफेक्ट किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आज आपण आपल्या तासामध्ये आपण शिकणार आहोत। तर त्याची व्याख्या किंवा त्याबद्दल आपण अजून जाणून घेऊया। एखादी क्रिया आता या क्षणी चालू आहे किंवा चालू स्थितीत आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात। मी एखादी गोष्ट करत आहे, आता मी काय करत आहे, टीच करत आहे। पण मग काय, टीच म्हणजे शिकवणे, तर मी टीचिंग करत आहे म्हणजे शिकवत आहे। तर टीच म्हणजे काय, तर हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं V1 आणि त्याला प्लस ING जोडलेलं बघा। तर अशा पद्धतीने ती एखादी क्रिया जर चालू आहे, चालू स्थितीमध्ये आहे, तर तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाचा उपयोग करतात। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना आपल्याला बघायची कशी असते। तर या काळातील वाक्यरचनेत जर एम, इज, आर हे क्रियापदांचा सहाय्यक क्रियापद म्हणून उपयोग केला जातो। मेन क्रियापद वेगळे आणि हे सहाय्यकारी क्रियापदसुद्धा त्यात वापर करतात म्हणून। आणि त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद असतं तर त्याला ING प्रत्यय जोडतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता आपण इथे बघितलं एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून असणार आहे आणि क्रियापदाच्या मेन रूपाला आपल्याला ING हे प्रत्यय लावायचं आहे। आणि जेव्हा आय करता असतो तेव्हा त्याबरोबर आपल्याला एम घ्यायचं आहे, आय बरोबर एम घ्यायचं आहे। आणि जर ही, शी आणि इड जर असेल म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कोणताही करता असतो तेव्हा आपल्याला इज घ्यायचं आहे, म्हणजे ही इज, शी इज, इट इज आणि आय बरोबर आय एम अशा पद्धतीने। आणि जर करते बघा यू, वी, दे किंवा अनेक वचनी करता असतो तेव्हा त्याबरोबर आपल्याला आर काय वापरायचं आहे, आर आपल्याला वापरायचं आहे। अशी क्रियापदे आपल्याला वापरायची आहे। तर हे झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर की कशा पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग करायचा
आहे. तर आता आपण पुन्हा स्ट्रक्चर समजून घेऊया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू अपूर्ण वर्तमान काळ. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस, आता तुम्हाला सांगितलं कोणत्या कर्त्यापुढे ॲम इज आर वापरायचा आपण बघितलंय. सब्जेक्ट प्लस ॲम किंवा इज किंवा आर वापरायचा, प्लस क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि त्याला ING हे प्रत्यय लावायचं. आयच्या समोर ॲम आला पाहिजे, त्यानंतर सिंग्युलर ही शी इट यापुढं इज आलं पाहिजे, यू आणि दे यापुढं काय आलं पाहिजे, आर आलं पाहिजे. तर हे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचं. तर आपण आजच्या क्लासमध्ये 10 वाक्यांचा आपण सराव घेऊया आणि उद्याच्या क्लासमध्ये काही निगेटिव्ह सेंटेन्स आपण बघूया. म्हणजे 2 दिवसात आपण आपला हा क्लास आपण संपवणार आहोत. तर आपण आजच्या क्लासमध्ये 10 वाक्य बघणार आहोत. आम्ही पत्र लिहित आहोत. तर या वाक्यामध्ये बघा, करता वी घेतला, सहाय्यकारी क्रियापद आपण आर घेतलं, राईटला आपण इथं बघा, राईटला हे आपलं मेन V1 झालं, व्हर्ब झालं आणि त्याला आपण ING प्रत्यय लावलेलं दिसतंय. तर वी काय झाला आपला सब्जेक्ट झाला, प्लस त्याला ॲम इज आर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपण आर वापरलं आणि उरलेलं जे ऑब्जेक्ट आपलं आहे. तर अशा पद्धतीची रचना आपण दर वाक्याला आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर वाक्य क्रमांक 2 बघूया. तू गाणे गात आहेस, परत यू नंतर सहाय्यकारी क्रिया आर, सिंग हे आपलं मेन व्हर्ब त्याला ING म्हणजे सिंगिंग, यू आर सिंगिंग अ सॉन्ग उरलेलं आपलं ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. तो चित्र पाहत आहे. आता बघा हिच्या पुढं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इज घ्यायला लावलेलं आहे. त्यानंतर लुकचं आपण मेन व्हर्ब घेतलं आणि त्याला ING लावलेलं आहे, कारण प्रेझेंट इम्परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये आपल्याला ING वापरायचं आहे मेन व्हर्बसोबत आणि उरलेलं अ पिक्चर आपलं ऑब्जेक्ट आहे. तो चित्र पाहत आहे. यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. ती कादंबरी वाचत आहे. आता तिला आपल्याला माहीत का वापरतात शी, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, मेन व्हर्ब रीड त्याला ING घेतलेला आहे. ही इज रीडिंग अ नॉवेल आणि कादंबरीला नॉवेल असे म्हणतात. तर ती कादंबरी वाचत आहे. शी इज रीडिंग अ नॉवेल. यानंतर पुढचं वाक्य आहे. ते बागेत काम करत आहेत. आता तेला आपण आपल्याला माहिती दे, आता आपण बघितलं देच्या पुढं कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, तर आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. दे आर वर्क म्हणजे काम आणि वर्किंग त्याला ING प्रत्यय लावला, इन द गार्डन बाकी ऑब्जेक्ट. ते बागेत काम करत आहेत. दे आर वर्किंग इन द गार्डन. तर अशा पद्धतीने हे 5 वाक्य बघितले. अजून 5 वाक्य आपण आजचे बघूया. परत उद्याच्या क्लासमध्ये परत 5 वाक्य आणि काही निगेटिव्हचे 5-1 वाक्य आपण घेऊया. म्हणजे 2 दिवसात आपला प्रेझेंट इम्परफेक्ट म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ आपण शिकून घेऊया. तर रामा पाणी आणत आहे. तर रामा आपला मेन सब्जेक्ट झाला, त्याला सहाय्यकारी क्रियापद इज, ब्रिंगचं हे V1 झालं म्हणजे व्हर्ब आणि उरलेलं ING त्याला लावलं आणि वॉटर म्हणजेच रामा पाणी आणत आहे. ती कार्यालयास जात आहे. शी इज गोइंग टू ऑफिस. शी नंतर इज आपल्याला सहाय्यकारी क्रियापद, गोला ING हे आपण प्रत्यय जोडलेला आहे आणि टू ऑफिस उरलेला आपला ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. अजय शाळेत जात आहे. अजय सब्जेक्ट इज, सहाय्यकारी क्रियापद गोचं आपण ING लावलं, गोईंग टू स्कूल. अजय शाळेत जात आहे. आणि आजचं शेवटचं वाक्य आपण बघूया. तो व्यायाम करत आहे. ही इज एक्झरसाइजिंग. ही त्यानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद, एक्झरसाइजला ING. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट इम्परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा उपयोग आपण बघितलेला आहे. वाक्य तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहिलेले असतीलच. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. अजून काही वाक्य आपण बघूया, काही निगेटिव्ह सेंटेन्सचे काही वाक्य बघूया. म्हणजे 2 दिवसात आपला प्रेझेंट इम्परफेक्ट म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आपला संपेल. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.